आपण बघत होतो स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कोणत्या वृत्तपत्रात क्रांतिकारी कार्याविषयी लेखन केले होते. प्रश्न क्रमांक 8 आहे आणि त्याचं अचूक उत्तर आहे विहारी. प्रश्न क्रमांक 9, इसवी सन 1933 मध्ये मुंबईत निर्भीड या साप्ताहिकाचे प्रकाशन सुरू झाले. त्याचे मालक आणि संपादक कोण होते? तर ASO मेन्स ऑक्टोबर 2023 ला विचारलेला हा प्रश्न आहे आणि याचं अचूक उत्तर आहे आनंदराव गद्रे. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना राजश्री शाहू महाराजांनी नैतिक आणि आर्थिक पाठबळ दिले? ASO मेन्स ऑक्टोबर 2023 चा हा प्रश्न आहे आणि याचं अचूक उत्तर आहे विजयी मराठा, दीनमित्र आणि तरुण मराठा हे त्याचं अचूक उत्तर आहे. या 3 वृत्तपत्रांना राजश्री शाहू महाराजांनी नैतिक आणि आर्थिक पाठबळ दिले होते. कोणते कोणते? विजयी मराठा, दीनमित्र, तरुण मराठा आणि संदेश. प्रश्न क्रमांक 11, भारतात मुद्रणालयाची सुरुवात सर्वप्रथम कुठे झाली? ASO मेन्स ऑक्टोबर 2023 चा हा प्रश्न आहे आणि कुठे झाली सर्वात प्रथम सुरुवात? गोवा येथे सुरुवात झाली आहे. प्रश्न क्रमांक 12, वृत्तपत्राविषयीच्या जोड्या लावा. ते STI मुख्य ऑक्टोबर 2023 चा हा प्रश्न आहे. विश्वनाथ नारायण मंडलिक काय होते? नेटिव्ह ओपिनियन. विश्वनाथ नारायण मंडलिक काय होते? नेटिव्ह ओपिनियन. सूर्याजी कृष्णाजी मुंबई अखबार. गोविंद विठ्ठल कुंटे विजयी मराठा आणि श्रीपतराव शिंदे प्रभाकर. राव आणि प्रभाकर लक्षात ठेवा. श्रीपतराव प्रभाकर. अशा पद्धतीने थोडीशी ट्रिक्स काहीतरी लक्षात ठेवण्याकरिता. प्रश्न क्रमांक 13, जोड्या लावा. धूमकेतू विष्णुबुवा ब्रह्मशास्त्री यांच्यावर टीका. धूमकेतूमध्ये विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्यावर टीका झाली होती. STI मुख्य ऑक्टोबर 2023 चा हा प्रश्न आहे. धूमकेतू विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्यावर टीका. इंदू प्रकाश विधवा विवाह चळवळीसाठी कार्य. सुबोध पत्रिका प्रार्थना समाजाचे मुखपत्र. हे बघा, सुबोध पत्रिका आपल्याला माहिती आहे. तर सुबोध पत्रिका कशाचे मुखपत्र होते? प्रार्थना समाजाचे. तर याच्यावरून आपल्या जोड्या जुळवा हा प्रश्न सॉल्व्ह होतो. काळ, पारतंत्र्य आणि ब्रिटिशांची दडपशाही हे लेखनाचे विषय होते. काळ हे काय होते? पारतंत्र्य आणि ब्रिटिशांची दडपशाही हे लेखनाचे विषय होते. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय उत्तर 4. 2-1 4 3. प्रश्न क्रमांक 14, वृत्तपत्राविषयीच्या जोड्या लावा. SR मेन्स ऑक्टोबर 2023 चा हा प्रश्न आहे. न्यू इंडिया आणि ट्रिब्यून काय? जहालवादी विचारांची वृत्तपत्रे होती. ही न्यू इंडिया आणि ट्रिब्यून कशाची वृत्तपत्रे होती? जहालवादी विचारांची वृत्तपत्रे होती. द मद्रास मेल भारतातील पहिले सायन दैनिक. इंदुप्रकाश मामा परमानंद व नर फाटक यांनी चालवले. इंदुप्रकाश कोणी चालवले? मामा परमानंद व नर फाटक यांनी चालवले. वंदे मातरम सरकारची दडपशाही असतानाही सुरू झालेले वृत्तपत्र. हे वृत्तपत्र आहे. प्रश्न क्रमांक 15, पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांनी सत्यशोधक चळवळीला पाठिंबा दिले? SR मेन्स ऑक्टोबर 2023 चा प्रश्न आहे आणि कोणकोणत्या वृत्तपत्रांनी सत्यशोधक चळवळीला पाठिंबा दिला? दीनबंधू, दीनमित्र आणि ज्ञानोदय या 3 वृत्तपत्रांनी संशोधक चळवळीला पाठबळ दिले. प्रश्न क्रमांक 16, 1905 नंतर भारतीय राष्ट्रवादात चालना देण्यासाठी शस्त्रबळाचा वापर करण्याचे उत्तेजन कोणत्या वृत्तपत्राने दिले? फॉरेस्ट. मेन्स एप्रिल 2023 चा हा प्रश्न आहे आणि याचं अचूक उत्तर आहे महाराष्ट्रातील काळ हे वृत्तपत्र. हे वृत्तपत्रांनी 1905 नंतर भारतीय राष्ट्रवादात चालना देण्यासाठी शस्त्रबळाचा वापर करण्याचे उत्तेजन दिले होते. तर याचं अचूक उत्तर आहे फक्त D. प्रश्न क्रमांक 17, जोड्या जुळवा. भाऊ महाजन आताच बघितलं होतं आपण. भाऊ महाजन ज्ञानदर्शक त्रैमासिक होते. भाऊ महाजन यांचं काय होतं? ज्ञानदर्शक त्रैमासिक होते. हेनरी व्हॅलेंटाईनचं ज्ञानोदय. बघा, हेनरी व्हॅलेंटाईन हे इंग्रज होते पण त्यांचं ज्ञानोदय हे वृत्तपत्र होतं. कृष्णाजी रानडे यांचं ज्ञानप्रकाश. बघा, कन्फ्यूज करण्याकरिता प्रकाश 2, इंदू प्रकाश आणि ज्ञानप्रकाश अशा प्रकारचे दोन्ही टाकलेले आहेत. पण आपल्याला कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. आपल्याला माहिती आहे की हेनरी व्हॅलेंटाईन हे ज्ञानोदय होतं. त्याच्यावरून आपलं उत्तर सॉल्व्ह होतं. जोड्या सॉल्व्ह होतात.
तर विष्णू शास्त्री पंडित इंदुप्रकाश. परत एकदा बघूया. भाऊ महाजन यांचं ज्ञानदर्शक त्रैमासिक, हेनरी व्हॅलेंटाईन यांचं ज्ञानोदय, कृष्णाजी रानडे यांचं ज्ञानप्रकाश आणि विष्णू शास्त्री पंडित यांचं इंदुप्रकाश. प्रश्न क्रमांक 18. 1889 मध्ये पुढीलपैकी कोणी निर्णय सागर छापखान्यात काव्यसंग्रह प्रकाशित केले होते? राज्यसेवा मुख्य जानेवारी 2023 हा प्रश्न आहे. जावजी दादाजी चौधरी हे त्याचं अचूक उत्तर आहे. 1989 मध्ये कोणी निर्णय सागर छापखान्यात काव्य संग्रह प्रकाशित केले होते? जावजी दादाजी चौधरी हे त्याचं अचूक उत्तर. प्रश्न क्रमांक 19. गोपाळ हरी देशमुख यांनी आपली शतपत्रे कोणत्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली? तर याचं अचूक उत्तर आहे प्रभाकर वृत्तपत्रात गोपाळ हरी देशमुख यांनी आपली शतपत्रे प्रभाकर वर्तमानात प्रसिद्ध केली होती. प्रश्न क्रमांक 20. पुढील वाक्यात कोणत्या नियतकालिकाचे वर्णन दिले आहे? राज्यसेवा मुख्य जानेवारी 2023 हा प्रश्न आहे आणि ए दिले आहे. हे नियतकालिक रविवार दिनांक 3 एप्रिल 1927 रोजी प्रसिद्ध झाले. ब. नियतकालिकाची किंमत 1.5 आना व वार्षिक वर्गणी 3 रुपये होती. सी. वर्षभरातच या नियतकालिकावर 500 रुपये कर्ज झाले. डी. शेवटी हे नियतकालिक 1929 मध्ये बंद करावे लागले. तर हे कुठलं आहे नियतकालिक? बहिष्कृत भारत. प्रश्न क्रमांक 21. धोंडो केशव कर्वे यांच्या संदर्भात पुढीलपैकी विजोड वृत्तपत्र ओळखा. विजोड वृत्तपत्र ओळखायचं आपल्याला राज्यसेवा मुख्य जानेवारी 2023 हा प्रश्न आहे आणि गंगा लहरी आहे का वृत्तपत्र? धोंडो केशव कर्वे यांचं नाही. तर त्यांचे कोणते? इंदुप्रकाश, सुबोधपत्रिका, सुधारक हे वरील तीनही. धोंडो केशव कर्वे यांचे कोणते आहे? इंदुप्रकाश, सुबोधपत्रिका, सुधारक आहे आणि याचं योग्य गंगा लहरी हे त्यांचं वृत्तपत्र नव्हतं. प्रश्न क्रमांक 22. वृत्तपत्राविषयी कोणती विधाने योग्य आहेत? 19 ऑक्टोबर 2023 ला विचारलेला हा प्रश्न आहे. अ. भाऊ महाजन यांनी प्रभाकर नावाचे साप्ताहिक सुरू केले. ब. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी इंदुप्रकाश हे वृत्तपत्र चालवले. क. कोल्हापूर जिल्ह्यातून श्री शाहू व शुभसूचक ही वृत्तपत्रे सुरू झाली. ड. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी वर्तमान दीपिका या वृत्तपत्रातून आपले विचार मांडले. तर याचं अ व ड हे विधाने बरोबर आहेत. अ विधान कुठलं आहे? भाऊ महाजन यांनी प्रभाकर नावाचे साप्ताहिक सुरू केले आणि ड. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी वर्तमान दीपिका या वृत्तपत्रातून आपले विचार मांडले. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी वर्तमान दीपिका कोणत्या विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचं कोणतं होतं? वर्तमान दीपिका आणि अ. भाऊ महाजन यांचं प्रभाकर. आताच बघितलं होतं आपण. भाऊ महाजन यांचं कुठलं होतं? प्रभाकर. ज्ञानदर्शक त्रैमासिक होतं त्यांचं आणि प्रभाकर नावाचे साप्ताहिक होते. त्रैमासिक कोणतं होतं? ज्ञानदर्शक त्रैमासिक होतं भाऊ महाजन यांचं. प्रश्न क्रमांक 23. दिनकरराव जवळकरांनी विजयी मराठा या वृत्तपत्रात कोणत्या टोपण नावाने लिखाण केली? STMS ऑक्टोबर 2023 हा प्रश्न आहे आणि याचं अचूक उत्तर आहे भवानी तलवारे. प्रश्न क्रमांक 24. गोपाळ गणेश आगरकरांशी पुढीलपैकी कोणते वृत्तपत्रे संबंधित होती? कंबाईन बी पूर्व ऑक्टोबर 2022 ला विचारलेला हा प्रश्न आहे आणि याचं अचूक उत्तर आहे. कोणते विधाने बरोबर आहेत? केसरी व मराठा, वराड समाचार, क. सुधारक आणि ड. स्वराज्य. तर कोणते विधान बरोबर आहे? तर आपल्याला अ ब केसरी, ब. वराड समाचार आणि क. सुधारक हे 3 गोपाळ गणेश आगरकरांशी संबंधित वृत्तपत्रे आहे. कोणते? केसरी व मराठा, वराड समाचार आणि सुधारक. स्वराज्य हे कोणाचं होतं? स्वराज्य लोकमान्य टिळकांचं होतं. प्रश्न क्रमांक 25. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या या नियतकालिकाचा इशारा दिला होता की मुंबई इलाक्यात निघत असलेली बरीचशी पत्रे विशिष्ट अशा जातीची हितसंमत पाहणारी आहेत. अशा वृत्तपत्रांना आमचा एवढाच इशारा आहे की कोणतीही एखादी जात अवनत झाली तर तिच्या अवनीतीचा चट्टा इतर जातीस बसल्याशिवाय राहणार नाही. STMS 2022 हा प्रश्न आहे आणि कोणतं नियतकालिक होतं ते? जनता नावाचं हे नियतकालिक होतं. प्रश्न क्रमांक 26. 1931 पासून अकोल्यात मातृभूमी हे वृत्तपत्र निघू लागले. त्याचे संपादक कोण होते? STMS जुलै 2022 हा प्रश्न आहे आणि त्याचे संपादक कोण होते? दादासाहेब गोळे. 1931 पासून अकोल्यातून मातृभूमी हे वृत्तपत्र निघू लागले. त्याचे संपादक होते दादासाहेब गोळे. प्रश्न क्रमांक 27. शिम परांजपे, शिवराम परांजपेचा आक्रमक राष्ट्रवादाचे मुखपत्र बनला होता. राज्यसेवा मुख्य मे 2022 प्रश्न आहे आणि शिवराम परांजपेचं कोणतं होतं? आक्रमक राष्ट्रवादाचे मुखपत्र कोणता? काळ हे मुखपत्र होतं.
शिवराम परांजपेचं. प्रश्न क्रमांक 28, नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली? नारायण मेघाजी लोखंडे यांनी दीनबंधू कंबाईन बीचा प्रश्न आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली? तर दीनबंधू हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29, पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे? राज्यसेवा मुक्ती 2020चा प्रश्न आहे. त्यांनी संपादकीय केलेल्या वृत्तपत्रामुळे महाराष्ट्रात एक नवीन पर्व सुरू झाले. त्या वृत्तपत्राचे नाव होते संदेश. त्यांना आधुनिक मराठी दैनिक पत्रकारितेचे प्रणेते म्हटले जाऊ शकते. युद्धाच्या बातम्याचे वृत्तांकन करणे ही त्यांची विशेषता होती. त्यांचे विनोदावर प्रभुत्व होते. तर याचं अचूक उत्तर आहे ब. कोल्हटकर. कोण आहे ते? कोणाचं वर्णन झालेलं आहे? ब. कोल्हटकर हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30, ब्राह्मणेतर वृत्तपत्र आणि त्यांचे संपादक यांच्या जोड्या जुळवायच्या राज्यसेवा 2020चा हा प्रश्न आहे. तर विजय मराठा, श्रीपतराव शिंदे. विजय मराठा कोणा? श्रीपतराव शिंदे. जागृती मुकुंदराव पाडेकर. बरोबर आहे ना? दीनमित्र मुकुंदराव पाटील आणि कैवारी दिनकरराव जवळकर. प्रश्न क्रमांक 31, पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचा संपादकांना ब्रिटिश सरकार विरोधी लेखनाबद्दल तुरुंगवास घडला नाही? तर एसटीआय मुख्य 2019चा हा प्रश्न आहे आणि त्याचं अचूक उत्तर आहे ज्ञानप्रकाश. प्रश्न क्रमांक 32, डॅश आणि हे दोघे मुंबईतील बांधकाम कंत्राटदार होते. त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी छपाई माध्यमाचे महत्त्व कळले असल्यामुळे त्यांनी सत्यशोधक समाजाला वृत्तपत्र व नियतकालिके छापण्याची एक छापखाना भेट दिला. तर एसटीआय मुख्य 2019चा हा प्रश्न आहे. तर याचं अचूक उत्तर आहे वेंकू बाळोजी कालेवार आणि रामय्या व्यंकय्या अय्यावरू. तर हे त्याचं अचूक उत्तर आहे. जोड्या जुळवा. 33, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील वृत्तपत्रे दिलेले आहेत. तर प्रबोधन कोणाचं होतं? केशव ठाकरे. प्रबोधन हे कोणाचं होतं? केशव ठाकरे. नवयुग प्रल्हाद अत्रे. नवयुग हे प्रल्हाद अत्रे होतं. आणि प्रभात वालचंद्र कोठारीचं काय होतं? प्रभात. संयुक्त महाराष्ट्र पत्रिका दिनू रणदिवे यांचं होतं. प्रश्न क्रमांक 34, कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी डॉक्टर बी.आर. आंबेडकरांना मदत केली होती. तर मूकनायकाच्या प्रकाशनासाठी. याचं अचूक उत्तर आहे मूकनायकाच्या प्रकाशनासाठी कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी बी.आर. आंबेडकरांना मदत केली होती. कारण त्यावेळी त्यांच्याकडे एकही पैसे नव्हते. स्वतः शाहू महाराज त्यांच्या घरी गेले होते. या मूकनायकाच्या प्रकाशनाकरिता डॉक्टर बी.आर. आंबेडकरांनी त्यांना मदत केली होती. PSI मुख्य 2019चा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 35, 1831 साली मुंबईत स्थापन झालेला हा छापखाना महाराष्ट्रीय व्यक्तींनी स्थापन केलेल्या आद्य छापखान्यात गणला जातो. राज्यसेवा मुख्य 2019चा हा प्रश्न आहे. तर 1831 साली मुंबईत स्थापन झालेला कोणता छापखाना? गणपत कृष्णाजीचा छापखाना. कोणाचा? गणपत कृष्णाजीचा छापखाना. प्रश्न क्रमांक 36, मराठी नियतकालिकाचा काळानुसार क्रम लावायचा आहे. राज्यसेवा मुख्य 2019ला विचारलेला हा प्रश्न आहे. प्रभाकर, ब. दर्पण, क. विविध ज्ञान विस्तार आणि ड. निबंधमाला. तर याचं अचूक उत्तर आहे सर्वात प्रथम दर्पण, त्याच्यानंतर प्रभाकर, त्याच्यानंतर ज्ञानविस्तार आणि त्याच्यानंतर आहे निबंधमाला. 37, प्रश्न क्रमांक, स्त्री शिक्षणाची दिशा हा स्त्री शिक्षणावरील लेख या वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता. तर स्त्री शिक्षणाची दिशा तर कोणत्या? केसरी वृत्तपत्रात. कंबाईन गट ब चा आहे प्रश्न. तर केसरी वृत्तपत्रात स्त्री शिक्षणाची दिशा या स्त्री शिक्षणावरील लेख केसरी वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता. 38, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांनी लिहिलेली शतपत्रे खालीलपैकी कोणत्या मासिकातून प्रसिद्ध होत होती? तर याचं अचूक उत्तर आहे प्रभाकर. 39, प्रश्न क्रमांक, 1842 साली
या वृत्तपत्रातील लेखामधून इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्याची गरज अधोरेखित केली होती? राज्यसेवा मुख्य 2018चा हा प्रश्न आहे आणि ज्ञानोदय हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40 यांनी स्पष्ट केले की त्यांचा विरोध परकीय सरकारच्या हिंदूच्या सामाजिक सुधारणा ढवळाढवळ करण्याच्या अधिकाराला होता. तर याचं अचूक उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक यांनी स्पष्ट केले. राज्यसेवा मुख्य 2018चा हा प्रश्न आहे. तर बाळ गंगाधर टिळक यांनी स्पष्ट केले की त्याचा विरोध परकीय सरकारच्या हिंदूच्या सामाजिक सुधारणा ढवळाढवळ करण्याचा अधिकाराला होता. प्रश्न क्रमांक 41 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढीलपैकी कोणती वर्तमानपत्रे सुरू केली होती? तर कोणती? बहिष्कृत भारत, जनता आणि समता. समता गुलामी जनता होते. जनता, बहिष्कृत भारत, जनता, गुलामी, बहिष्कृत भारत, समता, गुलामी. गुलामी नव्हतं, त्यांचं कोणतं होतं? बहिष्कृत भारत, जनता आणि समता. गुलामी नव्हतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं समता, जनता, समता आणि बहिष्कृत भारत आपल्याला माहितीच आहे. पुढील नियतकालिके कोणी सुरू केली? प्रश्न क्रमांक 42 संयुक्त गट ब चा आहे. तर विद्यार्थी काँग्रेस आणि साधना हे नियतकालिके साने गुरुजींनी यांनी सुरू केलेले होते. प्रश्न क्रमांक 43 दीनमित्रची सुरुवात यांनी केली. एसटीआय मुख्य 20 ऑक्टोबरचा प्रश्न आहे आणि दीनमित्रची सुरुवात मुकुंदराव पाटील यांनी केली. प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही? तर एसओ मुख्य 2018चा प्रश्न आहे. केशवसूत नवा शिपाई बरोबर आहे. लोकहितवादी शतपत्रे, बाबासाहेब आंबेडकर प्रबुद्ध भारत. बाबासाहेब आंबेडकरांचं कोणतं होतं? प्रबुद्ध भारत होतं. बाळ गंगाधर टिळक मूर्तिभंजन नव्हतं. तर हे चुकीची जोडी आहे. जुळत नाही बरोबर जुळत नाही विचारलंय बघा. इथे कन्फ्यूज व्हायचं नाही, व्यवस्थित प्रश्न वाचायचा. प्रश्न क्रमांक 45 पुढील वाक्यात कोणत्या वृत्तपत्राचे वर्णन केले आहे? एसओ मुख्य 2018चा प्रश्न आहे. ते 1908 मध्ये सुरू झाले होते. ब ते सुरू करण्याच्या प्रयत्नांशी टिळकांचा संबंध होता. क ते एका मर्यादित कंपनीच्या मालकीची होता. ड वामनराव गोपाळ जोशी, गोपाळ अनंत ओगले आणि दत्तात्रय बळवंत कोलेलकर हे तेथील कर्मचारी होते, परंतु हे वृत्तपत्र 1 वर्षापेक्षा जास्त टिकले नाही. तर कोणतं वृत्तपत्र आहे ते? राष्ट्रमत. 1908 मध्ये सुरू झालं. तर कोणतं वृत्तपत्र आहे? राष्ट्रमत. प्रश्न क्रमांक 46 1910च्या प्रेस ऍक्ट नुसार मुंबईच्या अँग्लो मराठी पत्राकडून 5000 तारांवरून मागण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून त्याचे प्रकाशनच बंद करण्यात आले. तर कोणतं वृत्तपत्र आहे? राष्ट्रमत. राष्ट्रमत 1910च्या प्रेस ऍक्ट नुसार अँग्लो मराठी राष्ट्रमत पत्राकडून 5000चे त्याचे तारण म्हणून मागण्यात आले होते आणि त्याचं प्रकाशनच बंद करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 47 हे बघा, पहिला प्रश्न 1908 मध्ये सुरू झालं आणि 1910 मध्ये ते बंद झालं. 2 वर्षाचा कालावधी होता. 47 प्रश्न क्रमांक सन 1925 मध्ये खाडीलकरांनी नवाकाळ वृत्तपत्र सुरू केले. त्यामध्ये राजकारणाव्यतिरिक्त खालील इतर कोणते विषय होते? संयुक्त घटकाचा प्रश्न आहे हा. 47 किती प्रश्न आहेत बघून घेऊया. आपण सर्व प्रश्न बघणार आहोत. एकूण 90 प्रश्न आहे, त्यामुळे कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा. आपण एकाच कंप्लीट करणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 47चं अचूक उत्तर आहे क, अ आणि क. व्यापार आणि बाजारभाव. 1925 मध्ये खाडीलकरांनी नवाकाळ हे वृत्तपत्र सुरू केले. त्यामध्ये राजकारणाव्यतिरिक्त खालील इतर कोणते विषय होते? कोणते? व्यापार आणि बाजारभाव. प्रश्न क्रमांक 48 जावजी दादाजी चौधरी यांनी 1869 मध्ये मुंबईत कोणता छापखाना सुरू केला? जावजी दादाजी चौधरी यांनी निर्णय सागर नावाचा छापखाना काढला होता. प्रश्न क्रमांक 49 स्वातंत्र्योत्तर मुंबईतून प्रथम प्रकाशित होणारे नवीन मराठी दैनिक कोणते आहे? तर लोकसत्ता. स्वातंत्र्योत्तर मुंबईतून प्रथम प्रकाशित होणारे आताचे लोकसत्ता जो पेपर येतो ना, ते आहे ते नवीन मराठी दैनिक आहे लोकसत्ता. दैनिक म्हणजे रोज येणारे, रोजचे. प्रश्न क्रमांक 50 नेटिव्ह ओपिनियन या इंग्रजी वृत्तपत्राचा कारभार
कोण पाहत होते? तर वीणा मंडलिक हे बघत होते. प्रश्न क्रमांक 51. 1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते होते? 1789 मध्ये सुरू झालेले बॉम्बे हेरॉल्ड. बॉम्बे हेरॉल्ड होते का? 1791 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र तर दर्पण होते. PSI/SOSTI संयुक्त 2017चा प्रश्न आहे आणि इथे बॉम्बे हेरॉल्ड असं त्याचं अचूक उत्तर दिलेलं आहे. मला इथे थोडं कन्फ्यूज वाटत आहे. तुम्ही एकदा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगाल की दर्पण होते की बॉम्बे हेरॉल्ड होते. तर मी उद्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये याचं अचूक उत्तर काय होतं तर सांगणार. प्रश्न क्रमांक 52. 1908च्या कायद्याच्या कडक तरतुदीमुळे पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांनी त्यांचे प्रकाशन बंद केले? कोणते कोणते? युगांतर. दर्पण केले का? नाही, दर्पण नाही आहे. संध्या आणि वंदे मातरम. ड फक्त. त्याचं अचूक उत्तर आहे ड फक्त. 1908च्या कायद्याच्या कडक तरतुदीमुळे युगांतर, संध्या आणि वंदे मातरम हे 3 वृत्तपत्रे त्यांचं प्रकाशन बंद करण्यात आलं होतं. जोड्या लावा. प्रश्न क्रमांक 53. जोड्या लावा. तर धूमकेतू कोणाचं होतं? धूमकेतू कोलकाता. धूमकेतू कोलकाता. नवयुग गुंटूर. सोशालिस्ट मुंबई आणि व्हॅनगार्ड ऑफ इंडियन इंडिपेंडन्स बर्लिन. प्रश्न क्रमांक 54. जेव्हा यांना नाशिकच्या कलेक्टर पेरी याने ते धर्मशाळेसाठी काय करू शकतात असे विचारले तेव्हा त्यांनी पेरींना विनंती केली की ही धर्मशाळा गरीब लोकांसाठी आहे, येथे राहण्यासाठी त्यांच्याकडून 1 पै देखील भाडे घेतले जाणार नाही, तेव्हा धर्मशाळेवरील कर रद्द करावा. PSI मुख्य 2017ला विचारलेला प्रश्न आहे. आणि असं कोणी म्हटलं होतं? पेरी गाडगे महाराजांनी म्हटलेलं होतं. गजानन महाराज म्हणजे सावरगावचे पाटील देवदत्त काटे नाही, गाडगे महाराजांनी म्हटलेलं होतं. उत्तरच आहे ना गाडगे महाराज. असं कोण म्हणणार होते? मोठेच व्यक्ती कोणतरी असणार ना असं बोलणारे गाडगे महाराज. जावजी दादाजी चौधरी यांनी 1869 मध्ये मुंबईत छापखाना सुरू केला. कोणता छापखाना? जावजी दादाजी चौधरी. आत्ताच निर्णय सागर. आत्ताच जावजी दादाजी चौधरी यांनी 1869 मध्ये. रिपीट झालेला प्रश्न होता. PSI मुख्य 2017ला विचारला. डबल आलेला निर्णय सागर. प्रश्न क्रमांक 56. विजोड व्यक्ती ओळखा. तर बॅरिस्टर जयकर, वासुदेव दास्ताने, अब्दुल सैफ, अण्णासाहेब भोकरकर. तर विजोड व्यक्ती ओळखायची आपल्याला अण्णासाहेब भोकरकर हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 57. जोड्या जोडा. गुराखी कुठून प्रकाशित झालं होतं? गुराखी सातारा. गुराखी सातारा. गुराखी सातारा. गुराखी कोल्हापूर. सॉरी गुराखी 3 आहे. तर गुराखी मुंबई, प्रदोत सातारा. करेक्ट करून घ्या. प्रदोत सातारा. अरुणोदय ठाणे आणि विश्ववृत्त कोल्हापूर. विश्ववृत्त कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 58. पुढील वृत्तपत्रे व ती जिथून प्रकाशित होतात ती स्थळे त्यांच्या जोड्या जोडवायच्या आहे. महाराष्ट्र. जिथून प्रकाशित होतात महाराष्ट्रात महाराष्ट्र टाइम्स. कुठून प्रकाशित होते? लोकमत, मातृभूमी, स्वतंत्र हिंदुस्थान. महाराष्ट्र टाइम्स कुठून होते? नागपूर. बरोबर आहे ना? महाराष्ट्र टाइम्स नागपूर. 58/3 नागपूर. लोकमत कुठचं आहे? यवतमाळ. मातृभूमी अकोला.
आणि स्वतंत्र हिंदुस्थान अमरावती, स्वतंत्र हिंदुस्थान अमरावती। प्रश्न क्रमांक 49, प्रश्न क्रमांक 49, बडोदा वत्सल, राघव भूषण आणि अंबालहरी चालवलेली वृत्तपत्रे होती। याचा मुख्य 2017चा प्रश्न आहे। बडोदा वत्सल, राघव भूषण आणि अंबालहरी ही सत्यशोधकांनी कोणी चालवलेली होती? सत्यशोधकांनी चालवलेली वृत्तपत्रे होती। प्रश्न क्रमांक 60, पुढील वृत्तपत्रिकेचे संपादक किरण इंदुप्रकाश, आताच इंदुप्रकाश, आताच आपण बघितलेलं होतं इंदुप्रकाश बरं बघूया नेक्स्ट याच्यामध्ये। इंदुप्रकाश कोणाचं किरण हे कोणाचं होतं? बम नामजोशी। नेटिव्ह ओपिनियन वीना मंडलिक, आताच बघितलेलं। इंदुप्रकाश चंदावरकर यांचं इंदुप्रकाश होतं। आणि इंडियन स्पेक्टेटर बैरामजी मलबारी। तर याचं अचूक उत्तर आहे 3, 1, 2, 4, बरोबर आहे ना? 3, 1, 2, 4 बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 61, पुढील वर्तमानपत्रे व त्याचे संपादक यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत। जागृती कोणाचं होतं? भगवंतराव पाडेकर यांचं जागृती होतं। राष्ट्रवीर हे शामराव देसाईंचं होतं। हंटर कोणाचं होतं? खंडेराव बागल हंटर। आणि ब्राह्मणेतर व्यंकटराव गोडे। प्रश्न क्रमांक 62, सत्यशोधक समाजाला दख्खन व विदर्भात पक्का ग्रामीण पाया मिळवून देण्यात येथून प्रकाशित होणाऱ्या दिनमित्र वृत्तपत्राची भूमिका महत्त्वाची होती। तर कुठून ते प्रकाशित होत होते? तरवडी येथून प्रकाशित होत होतं। प्रश्न क्रमांक 23, गोपाळ हरी देशमुखांबद्दल पुढे दिलेल्या 2 वाक्यात कोणते वाक्य चुकीचे आहे? राज्यसेवा मुख्य 2016ला विचारलेला हा प्रश्न आहे। त्यांनी इंदुप्रकाश, लोकहितवादी आणि ज्ञानोदय ही वर्तमानपत्रे सुरू केली। ब, त्यांचे असे मत होते की देशात स्वातंत्र्य नांदल्याशिवाय देशाची आर्थिक स्थिती सुधारणार नाही, म्हणून ब्रिटिशांकडून भारतीयांनी आपला राजकीय हक्क घेतला पाहिजे। तर अ फक्त बरोबर आहे। त्यांनी इंदुप्रकाश, लोकहितवादी आणि ज्ञानोदय ही वर्तमानपत्रे सुरू केली। कोणी? गोपाळ हरी देशमुखांबद्दल माहिती दिलेली आहे, त्याचं फक्त अ बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 64, विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या अपप्रचारास उत्तर देण्यासाठी हे वृत्तपत्र सुरू केलं। कोणतं? वर्तमान दीपिका। PSI मुख्याला विचारलेला हा प्रश्न आहे। विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या अपप्रचारास उत्तर देण्यासाठी वर्तमान दीपिका हे वृत्तपत्र सुरू केलं। प्रश्न क्रमांक 65, गुजराती भाषेतून प्रसिद्ध झालेले मुंबईत पहिले देशी भाषेतील वृत्तपत्र कोणते होते? मुंबई समाचार हे त्याचं अचूक उत्तर आहे। तर गुजराती भाषेतून प्रसिद्ध झालेले मुंबईतील पहिले देशी भाषेतील वृत्तपत्र कोणतं होतं? मुंबई समाचार। प्रश्न क्रमांक 66, ज्ञानोदय मधील लिखाणास प्रत्युत्तर देण्यासाठी कोणती नियतकालिके सुरू झाली होती? तर कोणते नियतकालिके सुरू झाली होती? तर विचार लहरी, चांद्रका आणि सद्धर्म दीपिका हे 3 अ ब क त्याचं अचूक उत्तर आहे। हे 3 नियतकालिके सुरू झाली होती। प्रश्न क्रमांक 67, पुढील वृत्तपत्राची स्थापनेच्या कालानुसार मांडणी करायची आहे। तर अ दिलाय दिनबंधू, दर्पण, प्रभाकर, दिनमित्र। आधीच आपण बघितलं ब क अड हे त्याचं अचूक उत्तर आहे। ब क अड। ब म्हणजे दर्पण, प्रभाकर, दिनबंधू आणि दिनमित्र। हे आत्ताच बघितलेलं आहे आणि सेम प्रश्न विचारण्यात आलेला होता। अशा पद्धतीने प्रश्न रिपीट होत असतात, त्यामुळे सर्व प्रश्न बघून घेणं आणि आपल्या डोळ्याखालून जाणं खूप गरजेचं आहे। ऐकणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। इथपर्यंत तुम्ही व्हिडिओज बघत आहात म्हणजे तुम्ही हा टॉपिक पूर्णतः कव्हर होणार आहे। तुमचे एकही वृत्तपत्रावरचे प्रश्न चुकणार नाही। आता आपण फास्ट बघणार आहोत। प्रश्न क्रमांक
68. पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचा गोविंद विठ्ठल कुंटे यांच्याशी संबंध नाही? तर कुठला? याचं अचूक उत्तर आहे ज्ञानोदय. प्रश्न क्रमांक 69. बाळासाहेब ठाकरे मुंबईतून प्रसिद्ध होणाऱ्या कोणत्या मराठी व्यंगचित्र साप्ताहिकाचे संपादक होते? तर ते अचूक उत्तर आहे मार्मिक. प्रश्न क्रमांक 70. जहाल काळात केसरी व मराठा जनजागृती आघाडीवर होते. टिळक व आगरकर यांच्याशी कसे संबंधित होते? तर वरील जे विधान दिले आहे तर ते विधान असं दिलेलं त्यांनी केसरी इंग्रजीत व मराठीत 1881 मध्ये सुरू केले, चुकीचं आहे. आगरकरांनी मराठ्यांचे तर टिळक केसरीचे संबंध नाही, ते दोन्ही पण आगरकर दोन्ही आणि टिळक दोन्ही एका वेळेस केसरीचे संपादन केले होते. वरील दोन्ही विधाने बरोबर आहेत, तर चुकीचं आहे. वरील एकही विधान बरोबर नाही आहे, हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 71. जोड्या जुळवायच्या. निबंधमाला विष्णूशास्त्री चिपळूणकरांचा आहे. निबंधमाला कोणाचा आहे? विष्णूशास्त्री चिपळूणकर. सुधारक कोणाचा आहे? आगरकरांचा सुधारक आहे. दर्पण कोणाचा आहे? दर्पण बाळशास्त्री जांभेकर. आणि मुंबई अखबार सूर्याजी कृष्णाजी यांचा कोणता आहे? मुंबई अखबार. प्रश्न क्रमांक 72. केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? तर आपल्याला माहितच आहे, याचं अचूक उत्तर आहे टिळक आणि आगरकर. टिळक आणि आगरकर या दोघांनी मिळून केसरी व मराठा ही वृत्तपत्र सुरू केलं होतं. प्रश्न क्रमांक 73. कोणते डॉक्टर आंबेडकरांचे वृत्तपत्र नव्हते? तर हरिजन. मुकनायक होते, समता होतं, प्रबुद्ध भारत होतं, पण हरिजन हे कोणाचं होता? कोणाचे होते? गांधीजींचे होते हरिजन. प्रश्न क्रमांक 74. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते? तर मुकनायक सुरू केलं. जनता समता हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेच होते. संदेश हे त्याचं उत्तर आहे. संदेश हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू नव्हतं केलं. प्रश्न क्रमांक 75. मराठीत पहिली वृत्तपत्र काढण्याचा मान कोणाला जातो? बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतून दर्पण सर्वात पहिलं. बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण सुरू केलेला आहे. प्रश्न क्रमांक 76. लोकमान्य टिळकांच्या तुरुंगवासाच्या काळात या दोघांनी टिळकांची वृत्तपत्रे सांभाळली. कोणी? नचिकेळकर आणि कृष्णाजी खांडिलकर. नचिकेळकर यांनी सांभाळली होती. लोकमान्य टिळकांच्या तुरुंगवास त्यांना तुरुंगात टाकलं होतं, त्यावेळी नचिकेळकर आणि कृष्णाजी खांडिलकर. प्रश्न क्रमांक 77. ज्ञानसिंधू आणि मित्रोदय या दैनिक वर्तमानपत्रांची सुरुवात कोणी केली? तर वीरेश्वर छत्रे यांनी ज्ञानसिंधू आणि मित्रोदय या दैनिक वर्तमानपत्राची सुरुवात केली होती. प्रश्न क्रमांक 78. मुकनायकची सुरुवात झाली तेव्हा खालीलपैकी कोणता गट त्यांच्याशी संबंधित होता? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पांडुरंग भाटकर आणि ज्ञानदेव घोलप हे मुकनायकाच्या सुरुवातीला संबंधित होते. मुकनायक कोणाचे? बाबासाहेब आंबेडकर. आणि पांडुरंग भाटकर आणि ज्ञानदेव घोलप हे त्यांच्या संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 79. विष्णूशास्त्री चिपळूणकरांच्या कोणत्या वृत्तपत्राने महाराष्ट्रात सामाजिक सुधारणेच्या बाबतीत मोलाची कामगिरी बजावली आहे? ज्ञानप्रकाश. विष्णूशास्त्री चिपळूणकरांच्या कोणत्या वृत्तपत्रात? सामाजिक ज्ञानप्रकाश. प्रश्न क्रमांक 80. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या विचारांच्या प्रचारासाठी जनता पत्र व मूकनायक या वृत्तपत्राचा वापर केला. कोणत्या? मूकनायक आणि जनता. प्रश्न क्रमांक 81. यांनी सुधारक वृत्तपत्र सुरू केले. कोणते? गोपाळ गणेश आगरकरांनी. आगरकर सुधारक लक्षातच ठेवायचं. प्रश्न क्रमांक 82. मूकनायक हे नियतकालिक. मूकनायक कोणतं होतं? नियतकालिक होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं. प्रश्न क्रमांक 83. सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? गोपाळ गणेश आगरकर. सुधारक आगरकर. प्रश्न क्रमांक 84. समाज स्वास्थ्य हे मासिक कोणी सुरू केले? रणधो कर्वे. रघुनाथ धोंडो कर्वे. प्रश्न क्रमांक 85. विष्णूशास्त्री पंडित यांनी कोणत्या वृत्तपत्रातून विधवांच्या दुःखांना वाचा फोडली? इंदुप्रकाश. विधवांच्या दुःखांना वाचा फोडली विष्णूशास्त्री पंडित यांनी इंदुप्रकाश या वृत्तपत्रातून. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेबांनी सुरू केले नव्हते? सुधारक हे कोणी सुरू केले आहे? गोपाळ गणेश आगरकरांनी केले आहे. जनता समता प्रबुद्ध भारत हे कोणी सुरू केले आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. प्रश्न क्रमांक 87. हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. कोणते? दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. प्रश्न क्रमांक 88. गोपाळ गणेश आगरकर यांनी सामाजिक सुधारणाचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करत असत? तर केसरी. गोपाळ गणेश आगरकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांनी मिळून कोणतं सुरू केलं होतं? तर सामाजिक सुधारणाचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिक होतं? ते केसरी. प्रश्न क्रमांक 89. गोपाळ गणेश आगरकरांनी
बालविवाह ही सामाजिक प्रथा बंद करण्यासाठी केसरी अग्रलेख लिहून बाजू मांडली की कायद्याने ही प्रथा बंद करावी, समाजाने प्रथा बंद करावी, स्त्री शिक्षणाचा प्रसार करून प्रथा बंद करावी, हिंदू धर्माने पुढाकार घेऊन प्रथा बंद करावी, तर कायद्याने प्रथा बंद करावी त्याचं अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 90, कशामधील डॉक्टर आंबेडकरांचे अग्रलेख म्हणजे शैलीच्या सौंदर्याने समजले वैचारिक गद्य होय, मूक नायक हे त्याचं अचूक उत्तर आहे। अशा पद्धतीने आपण महाराष्ट्रातील वृत्तपत्रे मधील 90 प्रश्न बघितले आहे आणि या 90 प्रश्न बाहेर वृत्तपत्राचा एकही प्रश्न बाहेर जात नाही। त्यामुळे हा जो टॉपिक आहे पूर्ण व्हिडिओ बघा, नीट बघा, काही तुमचे टिप्स असतील तेही मला कळवा आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। नेक्स्ट टॉपिक आपण बघणार आहोत 1857चा उठाव व महाराष्ट्र। तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।